नमस्कार, मी गोविंद साबळे. मराठी मोटिवेशनल कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारतामध्ये जो मोहरम सण साजरा केला जातो, तो सण का साजरा केला जातो, त्याच्या पाठीमागील पार्श्वभूमी नेमकी काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. मोहरम हा हिजरी या इस्लामिक कॅलेंडरमधील पहिलाच महिना. या महिन्यात मुस्लिम समाजातील लोक रोजा करतात, तसेच अल्लाहची इबादत करतात. मुस्लिम समाजातील मान्यतानुसार या महिन्यात केलेला एक रोजा इतर वेळी केलेल्या 30 दिवस रोजाच्या बरोबर असतो. मोहरम हा सण आनंदाचा नसून तो दुःखाचा सण आहे. इस्लाम धर्मातील पवित्र स्थान असलेल्या मदिना या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या शाम या नगराचा खलिफा म्हणजेच मुस्लिमांचा नेता अमरेन मुआविया हा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा याजिद हा वारसा हक्काने गादीवर बसला. याजिद हा अत्यंत क्रूर शासक होता. तो दारू पीत असे, तो लोकांना खूप त्रास देत असे. त्याचे वागणे हे इस्लाम धर्माच्या अगदी विरुद्ध होते. याजिद हा स्वतंत्र धर्माची स्थापना करू पाहत होता, पण ही गोष्ट हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांना अजिबात पटली नाही. त्यांनी लोकांच्या मनात याजिदच्या विरोधात जनजागृती केली. ही गोष्ट ज्यावेळी याजिदच्या लक्षात आली त्यावेळी याजिदने आपले काही सैनिक इमाम हुसेन यांच्याकडे पाठवले व त्या सैनिकांना याजिदने सांगितले की तुम्ही इमाम हुसेन यांना माझं समर्थन करण्यास सांगा. सैनिकांनी याजिदच्या म्हणण्यानुसार इमाम हुसेन यांना याजिदचे समर्थन करण्यास सांगितले व तसेच इमाम हुसेन यांनी याजिदचे समर्थन केल्यास इमाम हुसेन यांना भरपूर पैसे व काही प्रदेश देण्याचे कबूल केले. पण इस्लाम धर्माशी निष्ठावंत असलेल्या इमाम हुसेन यांनी याजिदचे म्हणणे ऐकले नाही व त्यांनी त्यांचा जाहीरपणे विरोध केला. हजरत इमाम हुसेन यांनी आपल्याला विरोध केला व आपल्याला खलिफा म्हणजे मुस्लिमांचा नेता मानण्यास नकार दिला. या गोष्टीचा याजिदला प्रचंड राग आला. याजिदने इमाम हुसेन यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्रास देऊनसुद्धा हजरत इमाम हुसेन यांनी याजिदच्या समोर आपली हार मानली नाही. त्यानंतर याजिदला प्रचंड राग आला आणि त्याने हजरत इमाम हुसेन यांना ठार मारण्याचा प्लॅन केला. ही बातमी ज्यावेळी हजरत इमाम हुसेन यांना कळाली तेव्हा त्यांनी खूनखराबा टाळण्यासाठी मक्का येथे जाण्यासाठी निघाले. जेव्हा याजिदला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने आपले हजारो सैनिक घेऊन हजरत इमाम हुसेन यांना ठार मारण्यासाठी मक्काकडे रवाना झाला. हजरत इमाम हुसेन यांनी युद्धामुळे काबाची पवित्रता बिघडू नये म्हणून ते आपल्या 72 साथीदारांसह इराणमध्ये असलेल्या करबला या ठिकाणी गेले. याजिदने हुसेन यांच्यासोबत करबला या ठिकाणी युद्ध पुकारले. या युद्धात इमाम हुसेन यांचे 72 साथीदार शहीद झाले. शेवटी इमाम हुसेन यांचं 6 महिन्याचं बाळ, त्या बाळाला पाणी मागण्यासाठी इमाम हुसेन याजिदच्या सैनिकांसमोर गेले व आपल्या 6 महिन्यांच्या बाळाला पाणी मागितले. पण निर्दयी व क्रूर याजिदने इमाम हुसेन यांच्या 6 महिन्याच्या बाळाला बाण मारून ठार केले व काही वेळाने हजरत इमाम हुसेन यांनासुद्धा ठार मारण्यात आले. हजरत इमाम हुसेन यांनी इस्लाम धर्मातील लोकांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्याची आठवण म्हणून मोहरम हा सण साजरा केला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.